नमस्कार, मराठी मन या चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत की रोहिणी नक्की नयनाचा काय तमाशा करते आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणते। तर चला पाहूया आपण लक्ष्मीच्या पावलांनी। तर आज असं होतं की लक्ष्मीच्या पावलांनी या भागामध्ये अद्वैत म्हणतो कलाला आधीच सगळ्यांची मिसअंडरस्टँडिंग होतीये प्लीज, तर हा कुर्ता तू दिलाय म्हणून मी घातलेला नाहीये, तुला आधीच सांगतोय। तर कला म्हणते अरे ऐकून घे, मला या विषयावर नाही बोलायचं, वेगळ्या विषयावर बोलायचं आहे। अरे माझं ऐकून घे। आता रोहिणी तिथे येते आणि म्हणते अद्वैत अरे तुझीच बायको आहे। तर अद्वैत म्हणतो अरे मी कुठे काय बोलतोय। कला म्हणते रोहिणी मॅडम एक मिनिट, मला अद्वैतशी जरा बोलायचं आहे। रोहिणी म्हणते अरे आपल्या घरातले हे लव बर्ड्स आहेत ना, एकमेकांपासून जरा लांब राहू नाही शकत। आता हे सगळं बोलत असताना नैना मात्र खाली उतरून येते आणि तिने जसं आहे तसं पोट लावून आलेली असते। आता सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात, तेव्हा नैनाला असं वाटतं आता कलाला हे समजलेलं आहे आणि कलाने सगळ्यांना सांगितलंय का, अशा हिशोबाने ती सगळ्यांकडे पाहत असते आणि सगळे तिच्याकडे पाहत असताना तिला मात्र मनामध्ये हेच टुकटुक करत असतं की सगळ्यांना कलाने सांगितलंय का, नाही सांगितलं असतं तर असे कसे बघितलं असतं, किंवा सांगितलं असतं तर आतापर्यंत तमाशाच झाला असता, असं तिच्या मनामध्ये चालू असतं। आणि आता पुढे आता रोहिणी म्हणते तिला अगं नैना अगं तुझं पोट, असं बोलल्या बोलल्यास नैना मात्र घाबरून जाते आणि म्हणते माझं पोट म्हणजे असं का बोलले असेल, आणि सगळ्यांकडे पाहते। तर नंतर रोहिणी म्हणते अगं तुझं पोट बरं आहे ना, बाकी काय नाही, चल चल लवकर, असं बोलून तिला रोहिणी घेऊन जाते आणि ओटी भरण्याच्या ठिकाणी बसवते। तेवढ्यात रजनी म्हणते तू बरी आहेस ना, म्हणजे मगाशी बरं वाटत नव्हतं म्हणून विचारलं। नैना म्हणते हो मी बरी आहे। कला पुन्हा अद्वैत जवळ पळत पळत जाते आणि म्हणते मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याबरोबर, काहीही प्रश्न न विचारता माझं ऐकून घे प्लीज। तर हे ऐकून अद्वैत म्हणतो काहीही प्रश्न न विचारता म्हणजे काय, दरवेळेस तुझी मनमानी कसली चालतीये, एक मिनिट महत्त्वाचा कॉल आहे, असं बोलून अद्वैत तिथून निघून जातो। आणि यानंतर नैनाची आई म्हणते अगं नैने कंबरपट्टा कुठं आहे तुझा। तर रोहिणी म्हणते ओ घाईघाईत राहिला असेल, काही प्रॉब्लेम नाही। तर नैनाची आई म्हणते रोहिणीला चला आता ओटी भरून घ्यायचा कार्यक्रम करूया। तर नैना मनामध्ये विचार करते हिने काहीही सांगितलं नाही असं वाटतंय। आता आबा म्हणतात बरोबर आहे, पोटोशाबाईचं पोड कौतुक डोहाळ्या जेवणाच्या वेळी। तेव्हा रोहिणी म्हणते ऑफकोर्स, या क्षणाची मी कधीपासून वाट बघत होते। मी तर म्हणते आपण हा क्षण अगदी मनापासून एन्जॉय करूया। तेवढ्यात त्याच्या आई म्हणते नंतर म्हणजे काय। रोहिणी म्हणते काही नाही मिसेस खरे, आपल्या आयुष्यात हा क्षण परत परत येणार नाही ना। तर आबा म्हणतात नैना तू आता अशीच बसून राहा, चांदेकराकडून तुला आता मोठी भेटवस्तू मिळणार आहे। रोहिणी म्हणते होय डॅड, चांदेकराकडून तुम्हाला काय गिफ्ट द्यायचं ते द्या, पण सासू म्हणून मी माझ्या नैनाला काय खास गिफ्ट देणार। आबा म्हणतात रोहिणी भारी आहे हा, आता आजी होणार म्हटल्यावर तुझ्या किती बदल झालेला आहे हे बघून बरं वाटलं बरं का। तर रोहिणी म्हणते अगं नैना आवडेल ना तुला माझी भेटवस्तू, बघ आवडते का। आता नैना विचार करू लागते की हे सगळे असे का बघतायत माझ्याकडे। आणि आबा तेवढ्यात म्हणतात चला चांदेकरच्या प्रथेप्रमाणे सासूने सुनेची ओटी भरायची असते, तर तू आता तिची ओटी भरून घे। तर आई म्हणते चला आणि रजनी म्हणते चला करूया। तेवढ्यात रोहिणी म्हणते अहो कुठे चाललाय तुम्ही, थांबा, सगळ्यात आधी नैनाला आपल्या सगळ्यांना एक गिफ्ट द्यायचं आहे, हो की नाही नैना, उभी राहा। अगं बघतेस काय, अगं उभी राहा। तर सगळे म्हणतात, रजनी म्हणते अहो हळू, तिची आई म्हणते पडेल ना ती। रोहिणी म्हणते आज मी तुला असं गिफ्ट देणार आहे ना ज्याची अपेक्षा कला सोडून कुणीही केली नसेल, अगदी तू सुद्धा नाही। अगं बघतेस काय, गेले कित्येक दिवस तू जे गिफ्ट लपवून ठेवलंयस ते दाखव की सगळ्यांना। दाखवतेस ना, अगं तू दाखवतेस की मी दाखवू। डॅड सासू या नात्याने भरेन मी हिची ओटी, त्याआधी हिची नाटकं पाहू खोटी। आबा ओरडतात रोहिणी काय चाललंय हे। रोहिणी म्हणते गेले कित्येक दिवस धीर धरलाय ना तुम्ही, फक्त काही सेकंद थांबा,
सगळं चित्र स्पष्ट होईल. आता रोहिणी नयनाच्या पोटाच्या इथे जे ठेवलेलं गाठोडं असते ते पटकन बाहेर काढते आणि सगळीकडे फेकते. त्याच्यातून चिंध्या वगैरे सगळं बाहेर येतं आणि सगळे आश्चर्याने बघत राहतात. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि एवढ्यात कलाच्या आईला चक्कर आल्यासारखं होतं आणि आता कलाच्या आईला साईडला घेतलेलं असतं आणि त्यानंतर तिथून ती उठते पुन्हा आणि म्हणते, काय हो हे? नाही नाही, काय केलंस हे? कुठं अक्कल घाण ठेवलीस तुझी? आमच्या तोंडाला काळिंब फासलास, तोंडात शान घातलंस. अगं का केलंस असं एवढं चांगल्या माणसांसोबत? हे पाप केलंयस तू, पाप. त्यापेक्षा आम्हाला विष देऊन मारून का नाही टाकलंस? सोन्यासारखं सासर मिळालंय ग त्यांना. हे सगळं चालू असताना नयनाच्या मनात मात्र विचार येतात की ओ गॉड, हे सगळे मिळून माझी वाट लावतील. तोपर्यंत तिचे वडील म्हणतात, अगं आधीच जास्त अक्कल होती तुला आणि आता तू समधीच्या समधी ऐकून खाल्लीस का काय तू? हे असं वागताना जरा बी आई बापाचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आला नाही वे तुझ्या? खोटारडी पोर आपण जन्माला घातली हे आपल्याला आधी कळलं असतं ना तर जन्माला आली असती तेव्हाच हिचा नरडीचा घोट घेतला असता, असं नयनाची आई म्हणते. रजनी म्हणते, नयना अहो हिचं पोट, हिच्या हालचाली हे नेहमीच काहीतरी वेगळं वाटत होतं मला. हिने जेव्हा पेन किलर्स ऑर्डर केली ना तेव्हा तर मला काही कळेनासंच झालं, पण हिने काहीच पत्ता लागू दिला नाही आणि कशी हलगर्जीपणाने वागत होती माहिती आहे ना तुम्हाला? का अगं नयना, कशासाठी केलंस एवढं नाटक? सगळं करताना तुला आईबाबांचा चेहरा आठवला नाही अजिबात? आता हे रजनी बोलून झाल्यानंतर कलाची आई माफी मागते. आबा म्हणतात, अगं मनात कधी बी अशी शंका नाही आली. चांदेकरांची सून आमच्या या घरात राहून आमची सगळ्यांची अशी विकृत फसवणूक करेल. शी, आम्ही चांदेकर असं मानतो की सून ही आमच्या घरची लक्ष्मी असते. तू हे समजा काय करून ठेवलंस? सगळ्या आनंदावर बोळा फिरवलास. आता सरोज म्हणते, गप्प बसा तुम्ही. काय नाटकं लावलेत ग ही? हा सगळा पोरखेल लावलायस का? चांदेकरांना तुम्ही समजता काय? कुणीही यावं चांदेकरांना फसवून जावं का? निर्लज्ज तर तू आहेसच ग, पण आज खोटी प्रेग्नेन्सी दाखवून तू किती खालच्या पातळीला जाऊ शकतेस ना हे पुन्हा एकदा सिद्ध केलंयस. काय समजतं तुम्ही चांदेकरांना? आज ह्या घरातल्या प्रत्येक माणसाचा विश्वासघात केलायस तू. आता तेवढ्यात राहुल म्हणतो, बरोबर बोलतेस मामी तू. ही बाई, हिला मी माझी बायको समजतो. हिने खऱ्या अर्थाने माझ्या स्वप्नांच्या चिंध्या केलेल्या आहेत. तू असं का केलंस? तू कशासाठी हे केलंस? तुला हे सगळं करून काय मिळालं? हे असे प्रश्न हिला कोणी सुद्धा विचारायचे नाही आणि हे सगळं विचाराल तुम्ही आणि या प्रश्नांची उत्तरं ऐकताना त्रास फक्त मलाच होईल. आबा, या सगळ्या घरात सगळ्यात जास्त फसवणूक ही माझी झाली आहे, माझी. मला फसवून या बाईने माझ्याशी लग्न केलं. मला बाबा होण्याचं स्वप्न रंगवलं, दाखवलं हिने. मला वाटलं होतं मी बाबा होईल, मी मुलीला शाळेत घेऊन जाईल, मी मोबाईलवर गेम शिकवेन, पण हिने सगळ्या स्वप्नांचा चुरा केला माझ्या. माझ्याशी लग्न करण्यासाठी प्रेग्नेन्सीचं खोटं तिकीट दाखवून ही या घरात घुसली ही नालायक बाई. अरे ही काय आई होणार? आधी माणूस व्हायच्या लायकीची पण नाहीये ही. आता अद्वैत म्हणतो, राहुल शांत हो. ती याआधी सुद्धा अशीच वागली आहे. आजपर्यंत कायम हिने आपल्या कुटुंबाची फसवणूकच केली. काही बोलण्यात अर्थ नाहीये तिच्याशी. केलंच नाही ना, अजून किती फसवणूक करणार आहेस तू आमची? काय मिळालं तुला हे सगळं करून? आधी माझी फसवणूक केलीस. लग्नाच्या वेळेतच तू राहुल बरोबर पळून गेलीस. मी या सगळ्यातून सावरलोही नव्हतो तरी मी तुमच्या दोघांचं लग्न करून दिलं आणि आज माझा भाऊ तुला जीवापाड जपतोय आणि तरीही तू त्याला फसवलंस. प्रत्येक वेळी तू आमच्या कुटुंबातल्या लोकांची फसवणूक करायची गरजच काय तुला? तू स्वतःला ग्रेट समजतेस का? अरे दादा, ही बाई ग्रेट आहेच, खूप ग्रेट आहे ही. अरे एका खोलीत राहून तिच्या नवऱ्याला फसवलं म्हणजे विचार कर ना. हे बघ, तुला हिम्मत करून मी एक प्रश्न विचारतोय, मला त्याचं उत्तर हवंय. का केलंस हे सगळं? का केलंस हे सगळं? बोल ना, गप्प का आहेस? का केलंस हे सगळं? आता नैना मात्र विचार करते, काय बोलू मी? हे सगळं माझ्या प्लॅन मध्ये नव्हतंच. राहुल, अरे काय करतोयस हे? तिला प्रश्न विचारतोयस? साळसूतपणाचा आवाज आणणार आहे. खूप प्रेम दिलं ना, लाड केलेत तुझे, त्याची ही परतफेड केलीस का? असं रोहिणी म्हणते. नाही, परतफेड करायला तुमच्याकडे दमडी तर नाहीच आहे, पण प्रामाणिक परतफेड ही सुद्धा करू शकणार नाहीये तुम्ही. कारण की तुमच्या सगळे खरे लोकांमध्ये ना अगदी खोटारडापणा आहेत. सगळे सारखे आहात. तोपर्यंत सरोज येते आणि म्हणते, काय गे,
एरवी तर पोपटासारखी बोलत असतेस ना, मग आता का बंद आहेस, असं कलाला विचारते. पण कला मात्र गप्पच असते. तोपर्यंत कलाची आई म्हणते, आम्हाला यातलं काहीच माहिती नव्हतं. खरंच मला हे सगळं माहिती असतं ना. तोपर्यंत तिचे वडील म्हणतात, संगे हे समजे तिच्या कर्माचे फळ आहेत. देव देतो आणि कर्म नेतो असं आहे ना. आता तिला तिच्या कर्माचे फळ भोगू दे. आता नयना म्हणते मनातल्या मनात, ही सगळी एकत्र येऊन काहीतरीच पसरवत आहेत. ही सगळी एकत्र येऊन माझी वाट लावायच्या अगोदर ना मी वेळीच काहीतरी बोललं पाहिजे. थांबा, हे सगळं मी एकटीनेच का भोगायचं आहे? हे सगळं मी एकटीच भोगणार नाहीये. हे नाटक करायला कलाने सांगितलं होतं. आता सगळे शॉक होऊन तिच्याकडे बघत असतात. आबा म्हणतात, कला बाळा. वडील म्हणतात, अगं नाही नाही, असं बोलताना जीभ का झडली नाही तुझी? नयना म्हणते, हो बाबा, मी खरं बोलतीये. हे मला प्रेग्नेन्सीचं नाटक करायला कलानेच सांगितलं होतं. कला म्हणते, नयनाताई अगं काय बोलतेस तू? डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? नयना म्हणते, हो अगदी पूर्णपणे. मला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतेय. आणि मला हेही समजतं हे सर्व प्रकरण तू माझ्या एकटीवर ढकलायचा प्रयत्न करतेस आणि असं मी होऊ देणार नाहीये. या नाटकात आपल्या दोघींचाही सारखाच वाटा आहे. त्यामुळे मी दोषी आहे ना, तितकीच तू दोषी आहेस. मी तर फक्त यातलं प्याला आहे ग. या सर्वामागची करता करविता फक्त तू आहेस. आता उद्याच्या भागात बघूया की नक्की काय घडतं. कलाची साथ अद्वैत देईल का? आता हे उद्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा भाग आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. असेच आपण नवीन नवीन भाग घेऊन येणार आहोत आणि हे डेली एपिसोड पाहण्यासाठी बेल आयकॉनचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या.